मित्रांनो, सकाळपासून वावरात आहे. मकाला पाणी चालू आहे. अधूनमधून बारं देऊन उमरीच्या झाडाखाली 5-10 मिनिटं बसलं ना की पुन्हा चक्कर मारायची. सगळ्या सऱ्या भरल्या का बघायचं आणि पुन्हा सावलीला यायचं. शिर्डी विमानतळ जवळ आहे तेव्हा एक विमान नेहमीप्रमाणे खालून जाताना दिसलं. मित्रांनो, तेव्हा नकळत अजितदादांची पण आठवण आली हो. खरंच किती वाईट झालं ना. मगाशी कार्तिक कांद्याला चक्कर मारायला आलता तेव्हा त्यानं हा फोटो काढला. या फोटोत ज्या ओझ्याला मी पाठ लावून बसलोय ना, तो घास नाही बर का, तर मेथी आहे. भाव नाही म्हणून वडील म्हणाले थोडी वाढू देऊ अजून, आणि जनावरांना चारा तरी होईल. भाव नसल्यामुळं फुलं येऊस्तोवर वाढून दिली. मगाशी आईनं उन्हातानाची ती भाजी काढली. घरी जाताना ओझं घेऊन जावं म्हणून सावलीत आणून ठेवलंय. मगाशी त्याला पाठ लावून निवांत बसलो होतो. समोर काकांचे लाल कांदे आहेत. उद्यापासून कांदे कापायला सुरुवात होईल. अतिशय जबरदस्त प्लॉट ॲव्हरेज खूप मिळेल. पण भावाचा पत्ता नाही मित्रांनो. मागच्या आठवड्यात थोडे बरे बाजार होते बरं का. आता 1000च्या आत कांदा आलाय. कावड कष्टानं काकांनी इतका सुंदर प्लॉट आणला. मार्केटमध्ये जास्त आवक नसताना सुद्धा का भाव पडले असतील बरं. या विचारानं या फोटोमध्ये जिकडे बघतोय ते कांद्याकडेच बघतोय बरं का. बोगस वातावरणामुळं अतिशय उशिरा वाढत असणाऱ्या मक्याच्या पलीकडून आमचे उन्हाळ कांदे आहे, त्याला थोड्या वेळानं लाईट गेल्यावर मला फवारणी करायची आहे. वातावरण तर अधूनमधून लय बोगस होते बरं का. तरी वातावरणाच्या मानानं तोही प्लॉट आम्ही जबरदस्तच आणलाय. पुढे बाजारभावाचं काय होईल सांगता येत नाही. शेजारी ऊसाला तोड चालू आहे. ऊसतोड मजुरांनी भर उन्हात पाचट साळायचा ताण नको म्हणून उभा फड चेतून दिलाय. तो जाळ पाहून त्याचे चटके थेट काळजाला बसते. थंडीनं भुईमुग पातळ झालाय. पलीकडच्या फाट्याचा 2दा फ्यूज गेला तवा शेजारच्या भावड्या भाऊची 2-3 चक्कर झाले. पाण्याची मोटर जळाली म्हणून माळरान रस्त्याची सुनील मामा मोटर भरायला घेऊन गेले. आसमानी सुलतानी आम्हा सर्व शेतकऱ्यांना अधूनमधून तुडवत असते. पण आम्ही रडत नाही, लढत असतो. शेतकरी हा मुळातच लढवय्यांची जमात आहे बरं का. त्यामुळं आम्ही कायम लढत राहू. सालाड एखादं साल येतं चांगलं आणि येत राहील या आशेनं. अमोलची अनमोल शेती. उमेश शिंदे. धन्यवाद.